भाष्य आहे ते दोन प्रकारांनी विचारात घेण्यासारखं आहे की एक पूर्व पक्ष केल्यानंतर उत्तर पक्ष, मग पुन्हा एकदा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, किंवा पूर्व पक्ष करून झाल्यानंतर सिद्धांत पक्ष मांडतानाच विरोधी पक्ष पुन्हा एकदा आपल्याच भाष्यातून सिद्ध करायचा आणि तो सिद्ध केलेला पक्ष पुन्हा खोडून काढायचा. कारण सांगताना त्यांनी पूर्व पक्ष म्हणून एक भाग बोलून पुढे पुन्हा पूर्व पक्ष असं म्हटलेलं नाही आहे. आता आपण बघूच या. तर थोडी एक गेल्या वेळी आपण बोलताना मला वाटतं आपण बोललो होतो, शंकराचार्यांनी आनंदमय अधिकरणावरती असंच भाष्य केलं आहे की आनंदमयाच्या संदर्भामध्ये तो आनंदमय आहे, मयट हा प्रत्यय आहे, त्यामुळे मयट म्हणजे वैपुल्य आहे वगैरे वगैरे असं म्हणून तो सगळा विषय मांडला. आणि मग ते आनंदमय कोश जो आहे तो म्हणजे ब्रह्माचंच स्वरूप त्या ठिकाणी आहे मानावं, कारण आता तो आनंदमय कोश आहे. म्हणजे मग ती स्थिती ब्रह्माची मानायची का तो आनंदमय कोश म्हणजे काय मानायचं, म्हणजे त्या जीवाची कोणती स्थिती मानायची, अशी एक चर्चा त्यांनी त्याच्यामध्ये करून शेवटी ते जे सूत्र किंवा तो जो श्लोक आहे, मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे की ती शेपटी ही त्याची प्रतिष्ठा आहे आणि ते काय आहे, तो ब्रह्म, ते ब्रह्म आहे, तो आत्मा आहे. म्हणजे या आनंदमयाची प्रतिष्ठा आत्मा आहे असं म्हणून ते भाष्य करून पुन्हा सगळं भाष्य उलटवलं आहे. तर इथे आता आपल्याला लक्षात येईल. आपण आता कोणत्या ओळीने सुरुवात करूया? 42. तर सर्व अज्ञान स्वरूप इथे पूर्ण झालं. आता इथे त्यांनी हा पूर्व पक्ष आहे असं म्हटलंय. आपण फक्त तेवढा वाचू. अज्ञानाचे स्वरूप कैसे, ते का कार्यानुमेय असे, कार्यातून त्याचं अनुमान करता येण्यासारखं आहे का. कोण? अज्ञानाचं स्वरूप. म्हणजे आता अज्ञानाच्या स्वरूपाविषयी चाललंय. ते कारण आहे असं समजलं कार्याचं, तर कार्यावरून त्याचं अनुमान करता येतं का. म्हणजे जसं दही आहे, दही आहे म्हटल्यानंतर दही हे दुधाचं आहे हे अनुमान झालं की दुधापासून दही झालं आहे. आम्हाला ज्या अर्थी दही दिसतं आहे त्या अर्थी हे दुधापासून झालेलं असलं पाहिजे. मग आता आपण ते खोटं कसं आहे दाखवतो. आपण म्हणतो अहो नाही, हे दही हे दुधापासून नाही, जे दूध म्हणून वापरलं आहे ते सगळं केमिकल आहे, जे दूध म्हणून वापरलं आहे तो सगळा स्निग्ध पदार्थ आहे, त्या पदार्थापासून ते दूध, मग ते त्याला दूध म्हटलं तर हे दही, म्हणजे हे दही प्रत्यक्ष दुधाचं दही नव्हे, हे दही आहे ते असं सिंथेटिक आहे, असं कृत्रिम निर्माण केलेलं दही आहे, हे आपण निष्कर्षाला येतो. तसं आता निष्कर्ष ते सांगताय की कार्य तुम्हाला दिसतं आहे, तर हे जे कार्य आहे या कार्यावरून तुम्ही कारण ओळखणार का, या कार्यावरून ते अनुमान करता येणार का कारणाचं, असं इथे आता पूर्वपक्षामध्ये मांडणी चालू आहे. तर किंवा प्रत्यक्षाची दिसे. आता कोणती प्रमाण आहेत? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण किंवा शब्द प्रमाण, ही 3 प्रमाण आहेत. तर आता त्यातलं हे अनुमान प्रमाण आहे का हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, असा एक आता प्रश्न विचारला. म्हणजे अज्ञान आहे कशापरी हे शोधून निर्धारी, दृष्टी ठेवून कार्यावरी अनुमान त्याचे करावे, किंवा प्रत्यक्ष म्हणजे सिद्धची देख, हे विचार चरकी घालून चोख शोधन त्याचे करू. आता म्हणाले याचं चिंतन करू, याचा विचार करू आणि मग आपण पाहूया की याचं स्वरूप कसं आहे. की हे प्रत्यक्ष दिसतं का? हो, हे प्रत्यक्ष अज्ञान आहे. असं तुम्हाला अज्ञान प्रत्यक्ष दाखवता येईल का? नाही. मग अनुमानाने दाखवता येईल का? नाही का हो. प्रत्यक्षाने दाखवता येईल का? नाही का हो. आता याचा म्हणाले आपण विचार करू आणि त्या विचारामधून आता आपल्याला अज्ञानाचं स्वरूप पक्क करायचं आहे. म्हणून ते म्हणतात अहो प्रत्यक्षादीप्रमाणे की जे जयाची घेणी ते अज्ञानाची करणी अज्ञान नव्हे. आता प्रत्येक ओवी मात्र बारकाईने आता लक्षात ठेवत जायला पाहिजे आपल्याला. आपण लक्षात ठेवत जाऊ. प्रत्यक्षादी जी प्रमाण आहेत, प्रत्यक्षादी प्रत्यक्ष, अनुमान, आगम, हे लक्षात ठेवायचं. आदी म्हणजे ही 3ही प्रमाणं विचारात घेतली. प्रत्यक्षादी प्रमाणे करून जरी सिद्ध होय हे अज्ञान, या 3 प्रमाणांमधून जर अज्ञान सिद्ध झालं
परिप्रमेय प्रमाता प्रमाण ही कार्ये अज्ञानाची. जरी समजा तुम्ही कोणत्या साधनांनी हे जर सिद्ध केलं की या प्रत्यक्ष अनुमान किंवा आगम ह्या प्रमाणांनी जर तुम्ही अज्ञानाची सिद्धी समजा करू शकलात, अगदी क्षणभर आपण गृहीत धरू, तरीसुद्धा प्रमाण प्रमेय प्रमाता याच्यामधलं जे प्रमाण आहे, कारण जो प्रमाणाला बसलेला आहे, आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. प्रमाण म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुमान आगम हे झालं प्रमाण. आता त्या प्रमाणाची जी सिद्धी करायची आहे त्याच्याकरता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? 3. एक प्रमाता जो ते प्रमाण मोजणार आहे, एक प्रमेय आणि एक प्रमाण. हे 3 ह्याच्याशिवाय ते करता येणार नाही. आता ह्यांनी काय सांगितलं? समजा तुमचे निष्कर्ष निघाले प्रत्यक्ष अनुमान आगमानी की अज्ञान हे आम्हाला अनुमानाने कळलं, अज्ञान हे आम्हाला समजा ग्रंथांतरी कळलं, अज्ञान हे आम्हाला प्रत्यक्षच दिसलं. पण ते म्हणाले अहो आधी प्रत्यक्ष म्हणजे हा जो प्रमाण आहे त्या मूळ प्रमाण म्हणजे आता हे प्रत्यक्ष अनुमान आगम नाही, पण आता मुळात म्हणजे प्रत्यक्षात काय आहे तर हे जे प्रमाण आहे ते प्रमाणच मुळात अज्ञानजनित आहे. म्हणजे हा जो प्रमाता आहे त्याच्यावरती मुळे आधी अज्ञानाचा पडदा टाकून दिलेला आहे. आता यांनी ज्याला मोजायला घेतलं आहे किंवा ज्याचं मापन करायला निघालं आहे, जे प्रमेय आहे ते प्रमेय पण त्या अज्ञानाचीच संतती आहे, त्याच्यातूनच निर्माण झालेली आहे. आणि आता जे प्रमाण निर्माण होईल अर्थातच ते प्रमाणच मुळी अज्ञानात आहे. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष काय आणि अनुमान काय कुठलं प्रमाणाची भाषा बोलता, ते प्रमाणच मुळात अज्ञानातून आहे. असं म्हणजे अगदी याला मुळात मुले कुठारे म्हणतो ना, मुळात घाव घालणं. आता इथे मुळातच घाव घातला. हा आता पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, जैशी अंकुरेशी सरळ वेली दिसे वेल्हाळ ते बीज नव्हे केवळ बीज कार्य होय. आता म्हणाले आम्हाला वेलाचं वर्णन करायला निघालो तर वेलाचा अंकुर दिसला, अंकुरापासून त्याचं मूळ वाढलेलं दिसलं, त्याच्यापासून वेल फुटलेली दिसली, ती बहरलेली दिसली, पसरलेली दिसली. तर आम्ही म्हणतो की काय म्हणजे बहरलाय ना वेल, म्हणजे इथे इवलेसे रोप लाविले दारी, माऊलीने म्हटलंय तसं, आणि त्याचा वेलू गगनावरी गेला असं जर त्यांना म्हणायचं आहे तर इवलेसे रोप लाविले दारी म्हटलंय, इवलेसे बीज लाविले दारे नाही म्हटलं त्यांनी, इवलेसे रोप. आता इथे तीच भूमिका घेतली. ते म्हणाले ह्या अंकुरापासून वेल फोफावला, या अंकुरापासून वेल विस्तारित झाला म्हणतात, पण हे कार्य काय अंकुराचं आहे? हे कार्य खरं म्हणजे बीजाचं आहे. बीजापासून हे निघालेलं आहे, पण बीज कुठे दिसतंय? अंकुरच दिसतोय. म्हणून ते सांगतात की परिविस्तार अंकुर मुळी बीज नव्हे बीज कार्य. हे बीजाचं कार्य दिसतं आहे, आम्हाला बीज दिसत नाही. याचा अर्थ असा की ज्यांनी हे निर्माण केलं आहे ते बीज दिसत नाहीये, पण ज्याच्यापासून ते अंकुरित झाल्यापासून जे वर आलेलं आहे ते सगळं बाकीचं आम्हाला दिसतंय. म्हणजे आम्हाला कार्य दिसतं आहे, इथे कारण दिसत नाही. आता हा मुद्दा लक्षात ठेवायचा. का शुभाशुभ रूपे स्वप्नदृष्टी आरोपे ते नीद नव्हे जाऊपे निदेचे की. आता पुन्हा तोच मुद्दा दुसऱ्या दृष्टांताने. शुभ आणि अशुभ प्रकार निद्रेत दिसती साचार परी ते निद्रेचे असे पोर निद्रा नव्हे. म्हणजे निद्रेचं पोर म्हणजे निद्रेचं कार्य आहे, स्वप्न पडणं. पण निद्रेने दाखवलं का आम्हाला? नाही. झोप आहे, पण स्वप्न हे त्या निद्रा आहे या कारणातून निर्माण झालेलं कार्य आहे. म्हणजे कारण दिसलं का? म्हणजे आम्हाला स्वप्न म्हणून जे दिसलं ती झोप नाही दिसली, आम्हाला झोपेत स्वप्न दिसलं. एवढंच लक्षात ठेवायचं आपण. आता पडावया स्वप्न निद्रा झाली कारण परी जे पडले स्वप्न ते निद्रा नव्हे तैसे प्रमेय प्रमाता प्रमाण हे अज्ञानाचे कार्य जाणं. तसं सगळं जे प्रमाण आहे ते अज्ञानाचं कार्य हे लक्षात ठेवा. हे अज्ञानाचे कार्य जाणं म्हणून या त्रिपुटी लागून अज्ञान म्हणता येईना. मग आता काय झालं? हे अज्ञानाचं कार्य आहे, मग हे कार्य आहे तर त्याला कारण कसं म्हणता येईल? म्हणजे आता लक्षात आला मुद्दा. आता त्यांनी थोडं आपल्याला एक पाऊल पुढे नेलं. त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, हे तुम्हाला कळलं
की तुम्ही कारण पाहत नाहीये, कार्य पाहत आहात. मग आता कार्य काय आहे? मगाशी ज्याला आपण प्रत्यक्ष, अनुमान, आगम हे प्रमाण म्हटलं. आता त्या प्रमाणाच्या एक पाऊल आपण मागे आलो. आता ते प्रमाण म्हणजे काय आहे? आता त्या प्रमाण जर सिद्ध व्हायचं असेल तर त्याला त्रिपुटी पाहिजे. ती कशाची पाहिजे? प्रमेय जे मोजायचं आहे ते, प्रमाता जो मोजणार आहे तो, आणि ज्या पद्धतीने किंवा त्याचा रिझल्टंट जो आहे ते प्रमाण. हे तीन मिळण्याकरता म्हणून काय पाहिजे? तर ही त्रिपुटी जी आहे तिचं स्वरूप काय आहे हे समजायला पाहिजे. तर ते काय आहे? ते कार्य आहे. ते कार्य कशाचं आहे? ते कार्य अज्ञानाचं आहे. कारण तो मोजणारा अज्ञानी आहे. ज्याला मोजायचं आहे ते अज्ञानातून निर्माण झालेलं आहे, आणि ज्या मापाने मोजतो आहे तेही अज्ञानच आहे. कारण या जगामध्ये सगळं जे काही वाढलं आहे, म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की झोप आम्हाला दिसत नाही, त्याचं कारण आम्हाला दिसत नाही, त्याचं कार्य आम्हाला दिसतं. त्या कार्यापासून आम्ही जर शोध घ्यायला निघालो, त्या प्रमाणाने जर शोध घ्यायला निघालो, ते आपण आता आपल्याला फार गडबडवून घ्यायचं नाही, पण आपण जे सगळे शोध घेतो, सगळं मापन करतो, त्याच्यामध्ये प्रमाणच मानतो की नाही? की अहो हे आम्ही तत्त्वज्ञान कसं सिद्ध केलं? प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध केलं. हे आम्ही कसं सिद्ध केलं? हे आम्ही अनुमानाने सिद्ध केलं. हे आम्ही कसं सिद्ध केलं? हे वेदांनीच म्हटलं आहे. ही जी प्रमाण आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कोणतंही प्रमाण हे आता टिकतं का? कारणाच्या ठिकाणी टिकत नाही. आता हे आपल्याला जितकं लक्षात येईल तितकं लक्षात ठेवायचं, कारण आता ते आपल्याला समजून घ्यायला हवं आहे. काय समजून घ्यायला हवं आहे? की ही सगळी प्रमाणं आम्ही व्यवहारामध्ये देतो खरी, ही प्रमाणं पुन्हा आहेत कुठली? या जगामध्ये. हे जग आहे कशातून? हे जग त्या प्रकृतीतून, हे त्या मायेतून निर्माण झालेली प्रत्येक वस्तू जर त्या मायेतून निर्माण झालेली आहे तर प्रमाण पण त्यातूनच आहे. मग ते पण त्या अज्ञानातूनच आहे. ते अज्ञानातून आहेत याचा अर्थ काय? ते अज्ञान आहे का? नाही. मग ते काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. आम्ही जे दिसतो, आम्ही म्हणजे अज्ञान आहोत का? नाही, आम्ही अज्ञानाचं कार्य आहोत. हे जगात जे दिसतं आहे ते अज्ञान आहे का? नाही, ते अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून घेतलेलं प्रमाण जे आहे ते अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून त्यांनी दृष्टांत कोणते कोणते दिले? झोप आहे, झोपेतलं स्वप्न आहे. झोप कारण आहे पण स्वप्न कार्य आहे. आता त्या कार्यालाच जर तुम्ही कारण म्हणायला लागलात तर तुम्ही चुकणार आहात. तसाच त्यांनी दृष्टांत वरचा दिला की अंकुर आणि वेल. तुम्हाला बीज दिसत नाही पण अंकुरित झालेला वेल दिसतो. हा बघा कसा वेल फोफावला आहे, बघा त्याचं मूळ किती खोल गेलेलं आहे, असं जेव्हा आपण म्हणतो. पुन्हा आत्ता सध्या आमचा ज्ञानेश्वरीत चालला आहे तोच विषय, ऊर्ध्वमूलम अधःशाखम. मूळ दिसतच नाही आहे तो परमात्मा, पण सगळा विस्तारलेला वृक्ष दिसतोय. आणि त्यामुळे त्या वृक्षाची जी मुळं आम्हाला दिसत आहेत, जी मुळं रुजत आहेत असं आम्हाला वाटतं, त्याचं मूळ आहे कुठे? त्याचं अधिष्ठान आहे कुठे? त्याचं मूळ कारण कुठे? हे आम्हाला दिसतच नाही. जे दिसतं आहे तिथून त्याचा विचार आम्ही करतोय. असं विषय एवढाच आत्ता आपला की ज्याला आम्ही प्रमाण म्हणतो ते प्रमाणसुद्धा कार्य आहे, कारण नाही. म्हणजे त्या प्रमाणाने आम्हाला काय निश्चित उत्तर मिळणार? मिळणार नाही. आम्हाला जर गणिताने उत्तर पाहिजे आहे आणि 2 अधिक 2चं उत्तर काय आहे हे पाहिजे आहे, तर आम्ही 2 अधिक 2 न करता आम्ही 2 वजा 2 केलं तर उत्तर 2 अधिक 2चं येणार नाही. ते 2 वजा 2चं उत्तर येईल. कारण जे करायला घेतलं आहे गणितामध्ये, ज्याला बेरीज करा सांगितलं आहे, त्याची जर आम्ही वजाबाकी केली, तसं मूळ चिन्ह काय आहे? बेरजेचं आहे. पण ते चिन्ह सोडलं ना, आम्ही वजाबाकीचं चिन्ह घेऊन जर गणित सोडवायला लागलो तर तसं येते की मूळ चिन्ह काय आहे? मूळ चिन्ह कारणाचं आहे. पण आम्ही कोणत्या चिन्हात आलो? कार्याच्या. आम्ही कार्यालाच प्रतीक, चिन्ह म्हणजे प्रतीक, प्रमाण, आम्ही त्यालाच प्रमाण धरलं. कार्याला धरून आम्ही चाललो तर कार्य आम्हाला कारण कसं देईल? नाही देऊ शकणार. कारण कार्यातून कारणाचा शोध आम्हाला घ्यायचा असेल, पद्धती वेगळी आहे. आम्हाला कारण दिसतच नाही आहे, आम्ही फक्त कार्य घेतोय आणि कार्यातून कार्य शोधतोय.
दुसऱ्या कार्याचा आम्ही शोध घेतो, एका कार्यातून दुसऱ्या कार्यात. एवढं लक्षात ठेवू आपण. नाना चांदू एकू असे, तो व्योमी दोडावला दिसे, ते तिमिर कार्य जैसे तिमिर नव्हे पै, एक असूनी रोहिणी रमण. नाना चांदू, जास्त चंद्र दिसतात, पण आहे कसा तो रोहिणी रमण, म्हणजे तो चंद्र एकच आहे. आकाशी दिसती दोन, कारण त्याला तिमिर दोष आला आणि म्हणून त्याला आकाशामध्ये दोन दिसायला लागले. हे नेत्र तिमिरे करून झाले आहे. तोच म्हणावा नेत्र तिमिर, की आडवे बोट डोळ्यावर धरिता जो दिसे प्रकार, नेत्र तिमिर नाव त्याचे. म्हणाले आता डोळ्यावरती आपण बोट ठेवलं आणि ते पाहायला लागलो तर ती वस्तू जशी आहे तशी दिसणारच नाही, ते डिस्टॉर्टेडच दिसेल, ती बिघडलेलीच दिसेल. तिच्यामधला बिघाड इथे कोणता घेतलाय? एकाच्या जागी दोन दिसणं. आणि त्यामुळे नेत्रदोषाचं स्वरूप काय सांगितलं की इथे दोन या रूपामध्ये ते दिसत आहे, एक या रूपामध्ये ते दिसत नाहीये. आता हा नेत्र तिमिरामुळे म्हणजे नेत्र दोषामुळे मनुष्याला जर एक चंद्र जर दोन दिसतो आहे तर तो डोळ्याचा दोष आहे, चंद्र एकच आहे. हे एक उदाहरण झालं. म्हणून चंद्राचे द्वंद्वपण न होय नेत्र तिमिर जाण. पण म्हणून दोन चंद्र दिसते याचा अर्थ ते नेत्र तिमिर आहे असं नाहीये. चंद्राच्या ठिकाणी दोन दिसणं हा त्या नेत्र तिमिराचा दोष आहे, त्या दोषाचं ते कार्य आहे. आणि म्हणून नेत्र तिमिर जे आहे ते आम्हाला कार्यरूपात दोन चंद्राच्या रूपाने दिसत आहे. नाही तर चंद्र एकच आहे, त्याच्या शेजारी दुसरा माणूस उभा आहे, तो म्हणतो एकच चंद्र दिसतो, हा म्हणतो दोन चंद्र दिसतात. तर हा त्याला म्हणतो अरे तुझ्या डोळ्यामध्ये दोष आहे, तुला नेत्र तिमिराचा दोष आहे. पण दोष दिसतोय का? त्याच्या डोळ्यात नेत्र तिमिर नावाचा दोष आम्हाला दिसतोय का? आम्हाला तो दोष दिसत नाही, त्याचा परिणाम दिसतो की त्याला दोन चंद्र दिसतात. आता एवढंच त्यांनी सांगितलं की ते नेत्र तिमिराचे कार्य पूर्ण आहे, की तो जो दोष आहे त्या दोषाचं ते कार्य आहे. तैसे प्रमाता प्रमेय प्रमाण जे त्रय, ते अज्ञानाचे कार्य अज्ञान नव्हे. तसंच आम्ही प्रमाता, आपण मगाचपासून तेच बोलतोय की आम्ही प्रमाता आहोत. जे प्रमेय आहे मोजायला घेतलं आहे ते आणि प्रमाण हे तिन्ही काय आहे? हे त्रय अज्ञानाचे कार्य, अज्ञान नव्हे. आता आपण पुढे जाऊ. ते प्रमाता प्रमेय प्रमाण म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान, हे नव्हे अज्ञान, ते अज्ञानाचे कार्य असे. आता पुढची ओळी. म्हणून प्रत्यक्षादिकी अज्ञान कार्य विषेकी, नेघे ते ये विखी आणू नाही. म्हणून आता प्रत्यक्षादिकीही अज्ञान ना ग्रहण करिता येईल, काकी ती असती पाही कार्य अज्ञानाची. आता इथे आपल्याला काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, कारण ते म्हणतात म्हणून प्रत्यक्षादिकी म्हणजे प्रत्यक्ष आधी प्रमाणांच्या ठिकाणी अज्ञानाचं ते कार्य आहे, हे विषेकी विशेषत्वानी, कारण ते मूळ अज्ञान नाहीच आहे, ते अज्ञानाचं विशेष रूप असलेलं असं कार्य आहे. नेघे ते ये विखी आणू नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी या विशेष कार्यावरून त्या कार्याचं कारण आहे त्याचं आपल्याला ग्रहण झालंच पाहिजे. आता हा पक्ष उभा केला. आता काय सांगितलं? नेघे ते ये विखी आणू नाही. म्हणून परी या विशेष कार्यावरून अज्ञान कार्य विषेकी, या कार्याचे जे कारण त्याचे झालेच पाहिजे ग्रहण म्हणजे अज्ञानाचे. आता इतकं झालं तरी पुन्हा विधान काय केलं की नाही, हे सगळं जरी तुम्हाला वाटतं की आता इथे कसं म्हटलं, म्हणून प्रत्यक्षादिकी अज्ञान कार्य विषेकी, हे प्रमाण जी आहे ही अज्ञानाचं विशेष कार्य आहे. आता म्हणून प्रत्यक्षादिकी ही अज्ञान ना ग्रहण करिता येईल, म्हणजे त्यांच्यावरून अज्ञान कळत नाही, पण ते काकिती असती पाही कार्ये अज्ञानाची परी या विशेष कार्यावरून. आता काय त्यांनी सांगितलं की अहो अज्ञानाचं कार्य म्हणजे काय, की आम्हाला रस्त्यावरती खड्डा आहे, खड्ड्यात पाणी आहे, आम्हाला दिसलं नाही आणि आम्ही पाय टाकला आणि पाय त्याच्यामध्ये पडला, आम्ही पडलो की आपण म्हणतो आता काय वेंधळेपणा आहे. वेंधळेपणा हे आमचं अज्ञान आहे की आम्ही तो खड्डा नीट पाहिला नाही. आता खड्डा आहे, पाऊस पडतोय, तर त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलं असणं शक्य आहे. जर पाणी साठलेलं दिसतं आहे तर खाली खड्डा असणं शक्य आहे. करा अनुमान, एकावर एक दोन्ही अनुमानं होती.
मग या बाबांनी किंवा या बाईनी तिथे कशा करता पाय टाकला, असा समोरचा मनुष्य म्हणतो की कशाला बाबा तू पाय टाकला तिथे, कारण आता खड्डा आहे, पाणी आहे, मग पाय मुरगळाला, त्याला दोष कोणाचा, वेंदळेपणा. हे आपल्याच चुकीने झालेलं आहे, दुसऱ्याच्यामुळे नाही. मग आता त्यांचं म्हणणं असं की ही काही व्यवहारातली साधी चूक आहे का, हा काही व्यवहारातला साधा फेनॉमिनन, याचा अर्थ असा हा काही व्यवहारातला सामान्य आविष्कार आहे का, सामान्य नाही. आपण जेवायला बसलो, कोणाशी तरी गप्पा मारत जेवतोय, कोशिंबिरीमध्ये मिरची आहे, ती मिरची आपल्या तोंडात तिखट लागलं, हाय हाय हुई डोळ्यात पाणी, ठसका, सगळं सुरू झालं. आपण म्हणतो अरे बघून जेवा ना, कशा करता असं जेवता, काय आहे, काय खातोय ते तर पहा. म्हणजे हे काय विशेष नाही आहे, हे नुसतंच अज्ञान आहे. आता ते म्हणतात आम्ही तुम्हाला प्रमाण दिलं. आता हे प्रमाण काय असं साधं आहे का, हे असे वेंधळ्या अज्ञानासारखं प्रमाण आहे का, नाही. या अज्ञानाचं विशेष कार्य आहे, म्हणजे अज्ञानापासून हे विशेष निर्माण झालेलं कार्य आहे. मग ते तर अज्ञानाची ओळख करून देईल की नाही, असा मुद्दा. हां, परी या विशेष कार्यावरून या कार्याचे जे कारण त्याचे झालेच पाहिजे ग्रहण. म्हणजे आम्ही विशेष गोष्ट जर समजून घेतली तर आम्हाला त्याचं जे मूळ कारण आहे ते कळलंच पाहिजे, म्हणजे अज्ञानाचे, म्हणजे आम्हाला अज्ञान कळलंच पाहिजे, असा इथे मुद्दा. आता पुन्हा सोडू, पुढे जाऊ. अज्ञान कार्यपणे घेईजे ते अज्ञान म्हणणे, तरी घेताही करणे तयाचेची. आता अज्ञान कार्यावरून अज्ञानाची सिद्धी पूर्ण झाली म्हणावी तरी ते जाण व्यर्थची की. आता दुसरा मुद्दा म्हणला की आता याला उत्तर द्यायचं आहे. अहो म्हणाले हे अज्ञानाचं कार्य आहे, विशेष आहे. विशेष असलं तरी कार्य अज्ञानाचंच आहे ना. मग जर कार्य अज्ञानाचंच आहे तर अज्ञानाची सिद्धी पूर्ण झाली म्हणावी तरी ते जाणं व्यर्थची की. त्या कार्यावरून आम्हाला पूर्ण अज्ञान कळलं असं जर आम्ही म्हटलं तरी सुद्धा ते व्यर्थच आहे हे असं तुम्ही म्हणू शकत नाही, असं आता माऊली त्याला उत्तर देत आहेत. कशाला उत्तर देत आहेत, विशेष याला उत्तर देत आहेत की हे विशेष प्रमाण आहे, त्या विशेष प्रमाणावरून आम्हाला अज्ञान कळलं पाहिजे असं काही नाही म्हणाले. आणि म्हणून ते म्हणतात परी ज्या साधनावर अज्ञानसिद्धीचा आहे भर, तीही साधने साचार. अरे खाली आले का चुकून, हां बरोबर बसतीये ना. हां, तर परी ज्या साधनावर अज्ञानसिद्धीचा आहे भर, तीही साधने साचार अज्ञानची की. पण म्हणाले अहो तुम्ही त्या अज्ञानाची सिद्धी करण्याकरता जी साधनं घेतली आहेत म्हणता, ती साधनं सुद्धा त्या अज्ञानाचंच रूप आहे. मग कसं व्हायचं, परी ज्या साधनावर अज्ञानसिद्धीचा आहे भर. आता दुसऱ्या बाजूने आता मुद्दा उलटवला, पलटवला. कसा पलटवला की ठीक आहे हे कारण विशेष आहे, हे जर विशेष कारण आहे तर तुमचं म्हणणं असं या विशेष कारणाने अज्ञान कळेल. तर आता त्यांचं वाक्य लक्षात घ्या की परी ज्या साधनावर, साधन कोणतं आहे, प्रमाता प्रमाण प्रमेय, म्हणजे प्रमाण हे साधन आहे. हे प्रमाण हे साधन कसं आहे, विशेष आहे. या साधनावर, आता प्रमाण ह्या साधनावरती आमचा अज्ञान सिद्धीचा विशेष भर आहे. आता हे वाक्य झालं. तीही साधने साचार अज्ञानाची की. पण आता ती साधनं अज्ञानच आहेत. म्हणजे काय झालं, आता अज्ञानाचं कार्य नाही म्हटलं, आता अज्ञान म्हटलं. एवढंच लक्षात ठेवायचं की आता तुम्ही जर म्हणता हे विशेष आहे, ठीक आहे विशेष म्हणू, की ज्या विशेष गोष्टींनी, म्हणजे जसं आपण विज्ञानामध्ये म्हणतो की तारा, म्हणजे लिव्हर ॲक्शन शिकवताना सांगतात की म्हणाले आम्ही पृथ्वी आम्हाला उचलायची आहे, अशी कधी शक्य आहे का पृथ्वीला उचलणं. पण म्हणाले आम्ही पृथ्वीच्या बाहेर गेलो आणि आम्हाला लिव्हर ॲक्शन मिळाली तर आम्ही या पृथ्वीला सुद्धा उचलू. आम्ही म्हणजे मी एक व्यक्ती नाही, विज्ञान, की त्या पृथ्वीला उचलू शकेल. कारण का, तर एकदा तुम्हाला टेकू मिळाला आणि त्याला आधार मिळाला की त्या लिव्हर ॲक्शननी तुम्ही किती जड वस्तू उचलू शकता. ही जशी धारणा आहे ना, तसं आता त्यांनी काय म्हटलंय की उचलायची वस्तू पृथ्वी आहे. तुम्ही सांगता आमच्याकडे कोणत्याही प्रमाणाने ती पृथ्वी उचलता येणार नाही. ते म्हणतात ठीक आहे आम्ही तुम्हाला विशेष प्रमाण देतो, आम्ही तुम्हाला विशेष साधन देतो, तुम्हाला पृथ्वीच्या बाहेर पाठवतो, तुमच्या हातामध्ये लिव्हर देतो आणि मग त्या लिव्हर ॲक्शननी तुम्ही त्या पृथ्वीला उचला. हे जसं तसं इथे त्यांनी म्हटलंय की इथे म्हणाले अज्ञान आहे, अज्ञानाचं
साधन किंवा अज्ञानाचं कार्य प्रमाण आहे, नाही तुम्हाला मान्य. ठीक आहे म्हणाले, अज्ञानाचं प्रमाण मान्य नाही, पण ते विशेष कार्य आहे हे मान्य आहे. अज्ञानाचं विशेष कार्य हे प्रमाण आहे हे तुम्ही मान्य केलं. आता अज्ञानाचं विशेष कार्य प्रमाण मान्य केल्यावर त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला असा सांगितला की हे जे प्रमाण आहे हे प्रमाण अज्ञानाचं मापन करू शकेल असं विशेष आहे. मग ते जर असं विशेष आहे, तुम्हाला जर ते अज्ञानाचं कार्य आहे असं मानायचं नाही, तर ते अज्ञानच आहे असं मानावं लागेल. अज्ञानाचं कार्य नाही तर मग अज्ञानच, कारण कारण आणि कार्य. मग कार्य नाही तर कारण मानलं. मग आता प्रमाणाला कारण मानून काय म्हटलं की ते अज्ञान. इथे थांबले ते. अज्ञानाची की स्वप्नी दिसे ते स्वप्न, मा देखता काय आन, तैसेची कार्यची अज्ञान केवळ जरी. जे काही स्वप्नी दिसे ते अवघे स्वप्नची असे, पाहणाराही निराळा नसे त्या स्थितीपासून. का की पाहता पाहणे नी पाहणारा हा त्रिपुटी उदय खरा, झाला निद्रेची या द्वारा म्हणजे ही निद्रा कार्ये. कार्य आणि कारण ही केव्हाही अभेद जाण, घटका मृत्तिकेपासून करिता ये निराळा. आता बदलली बरं का भाषा. आता कार्य आणि कारण एक आहेची भाषा सुरू झाली. आत्तापर्यंतची भाषा काय होती? कार्य आणि कारण हे भिन्न आहे. कारणातून कार्य उत्पन्न झालं आहे, मग ते अज्ञान नाही आहे, तर ते अज्ञानाचं कार्य आहे. आता ते काय म्हणतात, अहो कार्य आणि कारण कुठे भिन्न आहे त्याचे दृष्टांत चालू झाले. आता स्वप्नामध्ये पाहता पाहणेनी पाहणारा हा त्रिपुटी उदय खरा, झाला निद्रेची या द्वारा म्हणजे ही निद्रा कार्ये. हे निद्रेचं कार्य झालं. हे आता आपण क्षणभर बाजूला ठेवायचं. कार्य आणि कारण ही केव्हाही अभेद जाणं. आता इथे मुद्दा आला की कार्य आणि कारण अभेद आहे, कारण आम्हाला स्वप्न पडलं हे म्हणायला आधी झोपलं पाहिजेच आहे. त्यामुळे झोप आहे म्हणून स्वप्न आहे, म्हणून कार्य आणि कारण, झोप आणि स्वप्न याच्यामध्ये अभेद आहे. कार्य आणि कारण एक आहे. आणि म्हणून म्हणाले केव्हाही अभेद जाणं, घटका मृत्तिकेपासून करिता ये निराळा, म्हणून सर्व कार्ये पाही निद्रेच्या असती ठाई, कार्यकारणी भेद नाही यत्किंचित. म्हणून सगळी कार्य पहा म्हणाले निद्रेच्याच असती ठाई, कार्यकारणी भेद नाही यत्किंचित. आपण मगाशी बघितलं तसं या निद्रेनेच निद्रेची सिद्धी न होय कदासाची. ठीक आहे म्हणाले. आता कुठल्या दुसऱ्या मुद्द्यावर आले? कार्यकारण अभेद म्हणताना चला आता मानू आपण कार्यकारण अभेद आहे. मग आता कार्यकारण अभेद झाल्यानंतर प्रमाण हे अज्ञान आहे. आता अज्ञानाने अज्ञानाची सिद्धी काय करायची? झोपेनी झोप काय सिद्ध करायची? झोप झोपेला सिद्ध करू शकत नाही. झोप कोण करणार? झोपेच्या पलीकडे दुसरं कोणीतरी पाहिजे की ज्यांनी झोपेला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आता कार्य जर कारणामध्ये अभेद भावाने राहतं असं म्हणता, तर आता कार्य आणि कारण जर एक आहे तर निद्रेने निद्रेची सिद्धी कशी करायची हे सांगा. आता अज्ञानाची सिद्धी करायला आम्ही निघालो आणि अज्ञानाचं कार्य आहे हे प्रमाण, हे आपण मानत नाही. मग प्रमाण हे जर अज्ञान आहे तर प्रमाण आता अज्ञानाला कसं सिद्ध करेल? कारण ते अज्ञानच आहे. आणि त्यामुळे आता अज्ञान असलेलं प्रमाण आता अज्ञानाला सिद्ध करणार नाही. आणि म्हणून ते सांगतात मग म्हणून निद्रेनी निद्रेची सिद्धी. नाहीतर आपण म्हटलं असतं निद्रेनी निद्रेची कशाला सिद्धी? निद्रेनी स्वप्नाची सिद्धी करायची. मग निद्रेचं कार्य स्वप्न आहे, आपल्याला स्वप्नाची सिद्धी नाही आहे करायची. आता कार्य आणि कारण अभेद आहे म्हणून आता कार्याची सिद्धी नाही, आता कारणाची सिद्धी. आता कारण आणि कार्य दोन्ही एक आहे म्हणून कार्य ही अज्ञान आहे. मग आता प्रमाण हे कार्य आहे तर ते कार्य ही मूळ कारणच आहे. मूळ कारण काय आहे? अज्ञानच आहे. म्हणून आता दृष्टांत कसा झाला? म्हणजे इथे गडबड काही नाही आहे, फक्त दृष्टांत समजून घेताना संकल्पना बदलत नाही. आता इथे काय सांगितलं? आता निद्रेवरून स्वप्नाची सिद्धी नाही आहे, निद्रेनी निद्रेची सिद्धी आहे. म्हणजे अज्ञानाने अज्ञानाची सिद्धी आहे. कार्य अज्ञान आहे, कार्य हे अज्ञानाचं स्वरूप आहे प्रकट. पण आता कार्य हे अज्ञानाचं कार्य आहे हे मानायला तयार नाहीत. कार्य हे अज्ञानच आहे असं ते म्हणतात. मग आता कार्य हे कारणात समाविष्ट आहे
म्हणून कारण आणि कार्य हे दोन्ही अभिन्न झाले. हे दोन्ही अभिन्न झाल्यानंतर आता प्रमाण कुठं येऊन बसलं? अज्ञानाच्या इथे येऊन बसलं. आता प्रमाणाने सिद्धी कुणाची करायची? अज्ञानाची करायची. म्हणजे आता अज्ञानानेच अज्ञानाची सिद्धी करायची. प्रमाण इक्वल टू अज्ञान, जे सिद्ध करायचं आहे ते इक्वल टू अज्ञान, म्हणजे सगळंच अज्ञान. हां, आता इथे मग निद्रेनेच निद्रेची सिद्धी न होय कदा साची, तेवी कार्य अज्ञानाची प्रमेय प्रमाता प्रमाण. ठीक आहे म्हणाले, तुम्हाला मुळाशीच थांबायचं आहे, तिथेच थांबा. आता हे तिन्ही काय झाले? हे तिन्ही अज्ञानच झाले. आता हे तिन्ही अज्ञानापेक्षा वेगळे राहिले नाहीत. ही प्रमेय प्रमाता प्रमाण आणि कारण जे अज्ञान, ही अभेदरूप परिपूर्ण दोन्हीही. मग त्याच अज्ञानाला आपुले ग्रहण आपुल्याला करिता येईल का बोला विबुध हो. आता अज्ञानालाच अज्ञान कसं कळून घेता येईल? कारण ते स्वतःच अज्ञान आहे. म्हणजे अंधाराला अंधार दिसेल का म्हणण्यासारखं आहे की अज्ञान अज्ञानाला काय पाहणार. म्हणजे आता लक्षात एकच ठेवायचं की आधीचं भाष्य हे कारण आणि कार्याची भिन्नता मांडून भाष्य होतं. आताचं जे भाष्य आहे ते कार्याला भिन्न न मानता कारणाच्या ठिकाणीच कार्याला ठेवलं, तरीसुद्धा जर कार्यच कारणाच्या ठिकाणी आलं तरी ते अज्ञानाच्या पलीकडे नाही गेलं. आणि ते अज्ञान जर झालं तर आता आणखी एक कॉम्प्लिकेशन आपण करून ठेवलं की कारणाचं कार्य आहे हे आम्ही मान्यच केलं नाही. आम्ही कारणाच्या ठिकाणीच सगळं ठेवलं. वास्तविक हे चूक आहे. कारणात कारण जर आलं, आता त्या कारणाच्याच ठिकाणी प्रमाता, कारणाच्याच ठिकाणी प्रमेय, कारणाच्याच ठिकाणी प्रमाण, हे कसं मांडता येईल आम्हाला? त्याचं कारण असं आहे की त्या अज्ञानाची ती वेगळी वेगळी पिलावळ आहे. येईल का मांडता? मांडायला अडचण का नाही? कारण असं, हे अज्ञान जर हे सगळं कार्य निर्माण करत आहे आणि कार्य आणि कारणाचा जर अभेद आम्ही मान्य केलेला आहे, तर मग आता निर्माण झालेलं कार्य त्या अज्ञानावर बसून राहिलेलं आहे. अडचण तत्वज्ञानाला काही नाही. दुसरी बाजू, आता परमात्मा आहे. परमात्मा हे जग निर्माण करतो, त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, हे त्याचं कार्य आहे. हे कार्य म्हणून आम्ही जर मान्य नाही केलं, ही अडचण तत्वज्ञानाला आधी सोडवावी लागलेलीच असते. कारण ह्या सगळ्या अडचणी येतात. म्हणून तो जो निर्गुण निराकार निष्कल अव्यय असा जो परमात्मा आहे, तो हे जग निर्माण करत नाही, हे ठाम वाक्य का आहे? कारण हे जग त्याच्यावरती जाऊन बसू नाही शकत. त्याच्यावरती जाऊन बसवायचं असेल तर ते कसं नेऊन बसवलंय? दोरीवरती सर्प. तो आभास आहे. तो कुणावर आभास आहे? विश्वाभास हा कुणावर आहे? त्या परमात्म्यावर. आम्हाला नाहीच इकडे तिकडे पडायचं, आम्हाला नाहीच दुसरी संकल्पना मानायची. मग काय मानावं लागेल? तोच परमात्मा, तो तेच परब्रह्म. त्या परब्रह्मावर काय ठेवलं? हे सगळं जग ठेवून दिलं. हे जग कोणत्या रूपामध्ये राहिलं? रज्जूवरती सर्पासारखे. कारण त्या ब्रह्माला काही फरकच पडत नाही, ते जसं आहे तसंच आहे. पण आम्हाला रज्जू दिसतच नाही आहे, आम्हाला सर्प दिसतोय. त्याला काय करावं? म्हणजे काय होणार? तो परमात्मा आहे, तो आम्हाला परमात्मा स्वरूप दिसतच नाही आहे, तो आम्हाला जगत स्वरूप दिसतोय. ही भानगड तत्वज्ञानाने ठेवली नाही. तत्वज्ञानाने सांगितलं की तो निर्गुण निराकार अखंड एकरस परमात्मा आहे. तो जग निर्माण करायच्या भानगडीत नाहीच आहे, तो वेगळाच आहे. मग निर्माण कोण करतो? मग निर्माण ईश्वर करतो. हा ईश्वर कोण आहे? हा ईश्वर त्या मायेला घेऊन आहे. आता त्या मायेला हाताशी धरून तो जग निर्माण करतो. मग आता मिथ्या काय आहे? त्यांनी माया घेऊन ती शक्ती सहित तो प्रकट झाला, हे इकडे मिथ्या आहे. त्यांनी जीव जन्माला घातले, तिकडे काय मिथ्या आहे? तिकडे अज्ञान मिथ्या आहे. कारण जीव सुद्धा मुळात काय? शुद्ध बुद्ध नित्यमुक्त परमात्म्याचंच रूप आहे. पण इकडे त्यांनी अंगावरती शुद्ध सत्वोपाधिक माया घेऊन त्या परब्रह्माने आपल्याला ईश्वर केला. तिकडे काय केलं? याला अविद्या अज्ञान रूपी एक चादर टाकून दिली त्या जीवाच्या, त्या चैतन्यावरती, आणि त्याला त्याच्यात गुंडाळून टाकला, झालं. म्हणजे इकडे तो ईश्वर झाला, इकडे तो जीव झाला. मग आता कारणापासून दूर होतच नाही.
त्याला जर तुम्हाला ब्रह्मापासून अलग करायचंच नाही, करू नका. म्हणून जग काय आहे? जग हा त्या ब्रह्मावरचा विवर्त आहे. जग हा ब्रह्मावरचा आभास आहे. म्हणून शंकराचार्यांचा वाद कोणता? विवर्तवाद, की जे जिथे तसं नाही, जसं नाही तसं आहे असं वाटणं, हा त्याचा विवर्त आहे, हे त्याचं मिथ्यात्व आहे. इथे अज्ञानाला लावताना काय अडचण आहे? त्यांना काही अडचण नाही. ते म्हणतात तुम्हाला अज्ञान हे हा बेस, हे मूळ आहे, त्याला स्थान नाही, पण त्याचं कार्य आम्हाला जगामध्ये दिसतं आहे. तुम्हाला ते कार्य म्हटलं की तुम्हाला ते सहन होत नाहीये, नको होऊ दे म्हणा, त्याला कारण आहे म्हणा, अज्ञानच आहे म्हणा. मग आता सगळंच अज्ञान आहे. तो प्रमाता अज्ञान, ते प्रमेय अज्ञान, ते प्रमाण अज्ञान, आणि शोधायला निघाला ते पण अज्ञान. आता हे सगळं अज्ञानच आहे. हे सगळं आता एकच आहे. इथे आलो आपण, आता जिथे आलो आहोत ती ही जागा आहे. आणि म्हणून ही अभेदरूप परिपूर्ण दोन्हीही कोण कोण? कारण जे अज्ञान आणि प्रमेय प्रमाता प्रमाण जाणं, हे सगळे एक आहे. म्हणजे जे घेतलं आहे मोजायला तेही अज्ञान आहे, जे मोजायला निघालो आहे ते कारणही अज्ञान आहे. मग त्याच अज्ञानाला आपुले ग्रहण आपुल्याला करिता येईल का बोला विबुध हो. मग आता ते अज्ञान स्वतःच स्वतःला कसं समजून घेईल? मीच मला समजून घ्यायचं, त्या अज्ञानानेच अज्ञानाला समजून घ्यायचं, परब्रह्मानेच परब्रह्माला पुढे सोडवला आहे. तो विषय सगळा तसाच सोडवला की तो कसा समजून घेईल? त्याच्या मूळ रूपाला तो समजून घेऊ शकत नाही. तो कसा समजतो ते आपण पुढे. आता सगळे दृष्टांत आले. हेच सूत्र समजावण्याकरता आता आपल्याला ते दृष्टांत देत आहे. आता दृष्टांत काय? तरी चाकीला गुळ गुळे, गुळानीच गुळ चाखायला घेतला. माखीले काजळ काजळे, काजळानीच काजळाला माखून घेतलं. का घेपे देपे शुले हालया शुळे, आणि सूळ घेतला आणि सुळालाच सुळावर चढवलं. तर कोण सुळावर चढणार? आणि सूळच सूळ देतोय, म्हणजे शूळ देतोय, तर त्याला सुळावर चढवायला निघालो. आता अज्ञान आपुले अज्ञानपण भोगील तरी कोठून. अज्ञान आणि अज्ञानपण कसं भोगायचं याच्याकरता चाललंय. गुळ गुळाच्या चवी कारण जाणेल का? गुळाला गुळाची चव कळेल का? काजळाची आपणाला लावून घे काजळ असं, वा सुळानेच सुळास केवी सांगा मारणे. सुळाने सुळाला मारता येईल का? नाही होणार. तैसे कारण अभिन्नपणे कार्यही अज्ञान होणे, हे अज्ञानाची मा कोणे काय घेपे. तैसे हे अज्ञान कार्य कारण रूपे अभिन्न, तरी मग अवघेच अज्ञान सहज झाले. मुद्दा ते सोडत नाही. ते म्हणत नाहीत की आमचं ऐका, कारणाचं कार्य हे हा भेद स्वीकारा नाही, तुमचंच चालू द्या. कार्यकारण अभेद आहे. कार्यकारण अभेद आहे तर एका अज्ञानाशिवाय दुसरा शब्दच नाही. म्हणून ते म्हणतात की कार्यकारण रूपे अभिन्न, तरी मग अवघेच अज्ञान, सगळंच अज्ञान आहे हे लक्षात घ्या. आणि सहज झाले. आता काही आम्हाला वेगळा युक्तिवाद करायची काही गरज नाही. हे नुसतं पाहिलं तरच आम्हाला कळतंय की हे अज्ञान आहे. मग देण्या घेण्याचा व्यवहार कोण करी साचा, अज्ञान हीच आहे वाचा असंबद्ध मुळी. आता काय सांगणार, काय देणार, काय घेणार, म्हणजे कुणाला सूळ देणार, कोण कुणी, म्हणजे सुळानी सुळाला मारावं, ही काय भाषा आहे? म्हणाले हे सगळं असंबद्ध आहे. का? कारण असंबद्ध मुळी. कशामुळे? अज्ञान हीच आहे वाचा. अज्ञान हे म्हणणंच मुळी असंबद्ध आहे. कार्य कारणत्वे अभिन्न, एक चिन्मात्र वस्तू पूर्ण, ते कार्य ना कारण मग अज्ञान कैचे. एक चिन्ह मात्र, चित एक चैतन्य वस्तू आहे. कोण आहे? आता भूमिका पुढे गेली. आता त्या अज्ञानामध्ये नाही अडकले. आता कुठे आले की या जगामध्ये काय भरून राहिलेलं आहे? या जगात जे भरून राहिले आहे ते चैतन्य भरून राहिले. त्या चैतन्याला कोणत्या शब्दात? चित मात्र. चित म्हणजे चैतन्य, केवल चैतन्य. मात्र म्हणजे केवल, केवल चैतन्य रूप. चिन्ह मात्र म्हणजे केवल चैतन्य स्वरूप. हे जग कसं आहे? हे जग अज्ञानाने निर्माण केलं आहे का हे जग केवळ चैतन्याने निर्माण केले? तर त्यांनी आता आपल्याला विधान केलं की अहो हे सगळं जग
जर केवळ चैतन्यानेच भरून राहिलेलं आहे. म्हणून आता ते म्हणतात कार्य कारणत्वे अभिन्न. कार्य आणि कारण अभिन्न आहे, मान्यच आहे. इथे एक चैतन्य मात्र आहे, केवळ चैतन्यच त्याच्यात भरून राहिलेलं आहे. तेथे कार्य ना कारण मग अज्ञान कैचे. हे जर अद्वैत आहे, तिथं कार्यही नाही आणि कारणही नाही, मग अज्ञान कुठून आलं. म्हणजे आता कुठे आलो आम्ही. अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. हे काही नाही, ते ब्रह्मच आहे सगळं. तुम्ही जर अज्ञानाचा खेळ करत बसलात तर अज्ञानाचा खेळ करण्याकरता इथे अज्ञान ही सत्ता नाहीच आहे. सत्ता म्हणजे सत रूपाला ज्याला असणं ही वस्तुस्थिती आहे, त्या अज्ञानाला असणं ही वस्तुस्थिती नाही. असणं ही वस्तुस्थिती कुणाला आहे, त्या चैतन्याला आहे. मग हे जग म्हणजे काय आहे, ते सगळं केवळ चैतन्य, चिन्मात्र म्हणजे केवळ चैतन्य रूप असं हे जर जग आहे, तर मग तेथे कार्य ना कारण मग अज्ञान कैचे. कार्यही नाही कारणही नाही, केवळ जर चैतन्यच आहे, तर मग अज्ञान कुठून आलं. म्हणजे अज्ञानाला अस्तित्वच नाही. मग कोण्या काळी कोठेही चिन्मात्र वस्तूचा लोप नाही. आता दुसरा सिद्धांत सांगितला की सगळीकडे चैतन्य भरून आहे. आमच्या नजरेला म्हणजे जीवाला सगळीकडे अज्ञान भरून आहे. मग आम्हाला जर सगळीकडे अज्ञान भरून आहे, तर राहू दे की त्या अज्ञानाला भरून. मग तेही भरून आहे असं म्हणा, चैतन्यही भरून आहे असं म्हणा. काय अडचण आहे. अडचण काही नाही आहे, पण ते राहतच नाही ना भरून. कारण ते अज्ञान जोपर्यंत बुद्धी आभासात आहे तोपर्यंत अज्ञानाचा आभास आहे. आम्हालाच ज्या दिवशी तो आभास होणार नाही त्या दिवशी चैतन्यच आहे. म्हणजे काय की चैतन्याला शाश्वत अस्तित्व आहे, अज्ञानाला शाश्वत अस्तित्व नाही. म्हणजे संबंध अध्यात्मशास्त्र या ब्रह्मवस्तूचा विचार का मांडतं, त्याचं कारण असं, या जगाच्या मागे पार्श्वभूमीवर किंवा त्याची प्रतिष्ठा प्रकर्षेन तिष्ठ. तिष्ठ म्हणजे राहणे. आता तिष्ठत म्हणजे उभे राहणे, त्या उभारलेलं असणे. या जगाची आपली सगळी भाषा आहे ना, ही फक्त तत्वज्ञानावर आधारित आहे. आपण जो त्या भाषेचा विचार करावा तो आपण थक्क होतो. आणि दुर्दैव असं आहे की हे सगळे व्याकरणाचे नियम काढून टाका म्हणतात. आणि लिहा की लोणी लिहा, पाणी लिहा, काय वाटेल ती लिहा, चालेल म्हणतात. आता इथे प्रतिष्ठा तिष्ठत. तिष्ठत म्हणजे उभं राहणे. उभं राहण्याला काय, जगाची जी आहे ती निर्मिती आहे. म्हणजे जग उभं करणं आहे, संहारणी नाही, तो नाश. जेव्हा संहार करतो तेव्हा जग नाश होतं, आणि जेव्हा जग निर्माण होतं तेव्हा जगाची उभारणी आहे. आणि उभारणी आहे म्हणून त्याच्या मागे तिष्ठ हा शब्द आहे. तिष्ठत म्हणजे जे उभारणी केलेलं आहे ते राहतं, त्याची प्रेझेंट कंटिन्युअस स्टेट आहे की ते राहिलेलं आहे. जे काही जग नावाने उभं केलं आहे की प्रत्येक वस्तू त्या स्थितीत आहे असं नाही. पण जशी नदी वाहते आहे, प्रत्येक कण जरी वाहताना दिसला तरी नदीचा सगळा प्रवाह जसा दिसतो आहे, म्हणून तर हा काय झाला, भवसागर. कारण तो इथे आहेच, तसाच आहे तो, तसा तो तिष्ठत आहे. मग आता हा जो तिष्ठत आहे त्याला प्रकर्षेण तिष्ठत ठेवणारा कोण, तर ती त्याची प्रतिष्ठा हा परमात्मा आहे. त्याला कोण तिष्ठत ठेवतो. तिष्ठत म्हणजे त्याची उभारणी टिकते कोणामुळे, अज्ञानामुळे टिकत नाही. ती टिकते, आता त्याला ज्ञानरूप म्हटला तर त्या ज्ञानरूपामुळे किंवा त्या चिन्मय रूपामुळे, केवळ चैतन्यावरती ती टिकते. ज्याच्यावर टिकते त्याच्यावर ती प्रतिष्ठित आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की हे प्रत्येक शब्द आता आमच्या व्यवहारामध्ये प्रतिष्ठा, माझी प्रतिष्ठा, आम्ही तो शब्द वेगळा वापरू दे, पण माझी प्रतिष्ठा म्हणजे माझ्याबद्दल लोक ज्या गुणांनी मला ओळखतात, ते माझं काहीतरी स्टेटस आहे, ती माझी काहीतरी ओळख आहे, तो माझा स्टेटस सिम्बॉल आहे. आपण म्हणतो ना, माझ्या दारामध्ये 2 कोटीची गाडी होती, आता दारामध्ये आम्ही साधी छोटीशी गाडी आणली. काय राहिलं आमच्या प्रतिष्ठेचं? आमची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. का त्याला तसं वाटलं? कारण त्याच्या प्रतिष्ठेचा स्टेटस सिम्बॉल ती 2 कोटीची गाडी आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं जोपर्यंत 2 कोटीची गाडी आहे तोपर्यंत मला ज्या पद्धतीने लोक ओळखतात त्याच्यातली ती एक गोष्ट आहे.
मी कशावर उभा आहे, मी सिनेमातला ॲक्टर आहे, मी उत्तम वकील आहे, मी अमुक एका ठिकाणी नोकरीला होतो, माझ्या या नोकरीतलं हे यश आहे, त्याच्यातून मी जे मिळवलं ते माझी सगळी संपत्ती आहे, काय जे आहे ते. प्रत्येक मनुष्य आपली प्रतिष्ठा, म्हणून व्यवहारात प्रतिष्ठा शब्द आला. वास्तविक पाहता तिष्ठती म्हणजे अध्यात्मातल्या ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या व्यवहारामध्ये सुद्धा जशाच्या तशाच आल्या. आणि इथे त्यांनी जे म्हटलंय ना की ते आता हा विषय आपल्याला बोलायचा विषय म्हणजे हे आपण का घेतलं इथे, आता चिन्मात्र का आलं. आता अज्ञान आणि चैतन्य यातला फरक मांडला त्यांनी असं सांगितलं, अज्ञान सगळ्याची उभारणी करू शकतं का, नाही करू शकत. का नाही करू शकत, ज्या अज्ञानामध्ये प्रमाण आहे म्हटलं, ज्या अज्ञानामध्ये हा प्रमाता आहे म्हटलं, ज्या अज्ञानामध्ये जे मोजायचं आहे ते प्रमेय आहे म्हटलं, पण अहो त्या अज्ञानालाच कायमचं अस्तित्व नाही आहे. ते काय मोजून देणार, हा मोजणारा काय कायमचा मोजमाप ठेवणार, मोजणाऱ्यालाही अस्तित्व नाही कायमचं, जे मोजतो आहे त्यालाही कायमचं अस्तित्व नाही, जे प्रमाण स्वीकारलं आहे त्यालाही कायमचं अस्तित्व नाही. ते तर आम्ही रोज बघतो की प्रमाणांची सूक्ष्मता किती आहे, दर दिवसागणी किती डेसिमलपर्यंत त्या प्रमाणाची सूक्ष्मता जाते. आपण म्हणतो आता काय पहिल्यांदाचं मोजमाप राहिलं बाजूला, तेव्हा इंचेस, सेंटीमीटरचा फ्रॅक्शन ऑफ अ सेंटीमीटर, हे म्हणजे मिलीमीटर, मिलीमीटरचा आणखीन, असं करता करताच आम्हाला तेव्हा वाटलं किती बारीक झालं. आता तर काय प्रमाण जाणणं म्हणजे त्याची सूक्ष्मता किती टू द कोर आहे त्या मापनाच्या, अगदी पार त्याच्या मुळाशी जाऊन पोचलेली आहे. हे जे मापन आहे हे मापन दिवसेंदिवस बदलत आहे. याचा अर्थ असा की मापन अजून त्याच्या मूळच्या जागेवर गेलंच नाही, त्याला मापण्याकरता अजून ते शोधतच आहे. मापणं म्हणजे शोधच आहे, मापणं म्हणजे आपण एका निष्कर्षाप्रत येणंच आहे. आता ते सांगतात तुम्ही अज्ञानाच्या माध्यमामधून लागा मोजायला. आपण मागे त्या प्रमेय प्रमाणाच्या सिद्धीमध्ये गेलो होतो ना, तिथे त्यांनी जो विषय मांडला तोच विषय आहे की मापन हेच ज्ञानाचं साधन आहे. आणि ज्ञानाचं साधन आम्हाला ज्ञान करून घेण्याकरता आम्ही इथे काय प्रतिष्ठित केलं आहे, अज्ञान. साधन अज्ञान, मोजणारा अज्ञान, जे मोजतो आहे ते अज्ञान. त्या अज्ञानातून ज्ञान कशाचं व्हायचं, अज्ञानाचंच. म्हणून आता ते सांगतात अज्ञानाच्या साह्याने आम्ही मोजायला निघालेले अज्ञानच मोजतो. आता म्हणाले तुम्हाला मोजायचा मार्ग सांगतो. या जगामध्ये अज्ञान राहील न राहील. अज्ञान कोणतं आहे, आत्ताची माझी मोजपट्टी आहे ज्याच्यावरती इंचात प्रमाण आहे. आमचा ओळंबा घेऊन भिंत बांधायला निघालेला, ओळंब्यात आली भिंत की सरळ झाली. त्याची ही सरळची व्याख्या, ज्या इन्स्ट्रुमेंटला प्रिसिशन आहे असं सोफेस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट घेतलं तर त्याला ह्याचा ओळंबा काय कामाचा. तो म्हणेल हा इतका क्रूड आहे, हे कसलं मापन आहे, हे त्याला काय अर्थ नाही आहे. आमच्याकडे जास्त सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जास्त आपण ज्याला म्हणू ॲक्युरसी ज्याला आहे अशी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर झालं काय की अज्ञान मोडीत काढलं, त्या अज्ञानाचं माप घेतलं आणि अज्ञान मोजायला गेलो तर ते अज्ञानच ठरलं. मग पुन्हा दुसरं अज्ञान पुढे आलं, ते पुन्हा अज्ञानच ठरलं. आता हे म्हणाले तुम्ही अज्ञानाचा खेळ किती वेळ करणार. आम्ही एकदा तुम्हाला सांगितलं की अज्ञानाच्या साह्याने जसे जसे जाल, जितके खोल जाल तितके अज्ञानातच जाल. मग याच्याबरोबर तुम्हाला मापायला काय घ्यायचं आहे, तर ते सांगतात या जगामध्ये जे कायमस्वरूपी आहे, जे शाश्वत आहे आणि ज्याच्या अधिष्ठानावर किंवा प्रतिष्ठेवर, प्रतिष्ठा म्हणजे त्याच्या आधारावर, त्याचा पाया, त्या प्रतिष्ठेवरती जसं ज्याला आपण प्रशस्त पाया म्हणतो तसा तो पाया आहे की त्या पायावर जर तुम्ही मोजायला गेलात तर तुम्हाला योग्य ते मापन मिळेल. नाही तर तुम्हाला योग्य मापन मिळणार नाही, योग्य प्रकारे मोजता येणार नाही. म्हणून आता त्यांनी इथे काय अंतर्भूत केलं, इंट्रोड्यूस केलं, चिन्मात्र ही संकल्पना अज्ञानाच्या प्रांतामध्ये त्यांनी आपल्याला इंट्रोड्यूस करून दिली. आणि त्यांनी आपल्याला इथे सांगितलं की इथे म्हणाले हेच बरोबर आहे ना, मी इथे कोणता बरं हे हां पान कारण पुढे गेलं. हां
एक पान पुढे गेलं. मी म्हटलं ओळी नाही दिसत आहे. हां. कोण्या काळी कोठेही चिन्मात्र वस्तूचा लोप नाही, ऐसे असता कोण्या ठाई या अज्ञानाने बसावे. आता म्हणाले तुम्हाला एकच सिद्धांत सांगतो की वेळ, काळ, समय, मापन पद्धती या सगळ्या कुठेही कशाही विकसित झाल्या तरी सगळं लयाला जाईल, पण जे लयाला जाणार नाही ती चिन्मात्र वस्तू आहे. मग सगळं जर लयाला जाऊन जे एकच टिकतं तिथे तुमचं अज्ञान कुठे टिकणार आहे? ते जाणारच आहे, ते संपणारच आहे, ते राहणार नाहीच आहे. म्हणजे अज्ञानाला स्थान नाही हे म्हणाले आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं. आता फक्त एक ओळी लिहूया ना, फक्त 5ला 10 कमी आहेत ना, 5च कमी आहे, मग एवढंच घेऊन टाकूया. आता घेते घेई जेते ऐसा विचारू नये मानसा, तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. आता ते म्हणाले प्रमाता म्हणजे घेणारा, म्हणजेच जाणणारा. प्रमेय म्हणजे जाणण्याचा पदार्थ खरा, विबुध हो. ऐसे प्रमेय प्रमाता भेदहीन, असे जे का अज्ञान. आता विषय काय म्हणला? पुन्हा तोच आपण बोललो होतो की जो मोजायला निघालाय तो, जे मोजायला निघालाय ते दोन्हीही अज्ञानच आहे. म्हणजे यात आता वेगळं काही नाही मांडलं. प्रमाता भेदहीन असे जे का अज्ञान, हे दोघेही भेदहीन आहेत, कारण मोजणारा आणि जे मोजायचे ते दोन्ही अज्ञानच आहेत. तर तेथे न घडे घेण देणं ज्ञान व्यवहार केव्हाही. तिथे ज्ञानाचा व्यापार होऊच शकत नाही. म्हणजे ह्याला काहीतरी वाटलं, यांनी जाणलं, यांनी मोजलं, यांनी काय मोजलं आणि त्यांनी मोजून काय निष्कर्ष दिला, काही होणार नाही, कारण ते फक्त अज्ञानच आहे. म्हणून ज्ञान व्यवहार केव्हाही होणार नाही. असा व्यवहार होईल तो फक्त अज्ञानाचाच होईल, ज्ञानाचा व्यवहार काही व्हायचा नाही. म्हणून होतो ऐसे मानले. असं जर आम्ही असं म्हटलं नाही नाही ह्या जगामध्ये आम्ही पुष्कळ गोष्टी जाणून घेऊ शकतो आणि त्या सगळ्या सत्य आहेत, त्या सगळ्या यथार्थ आहेत, असं जर आम्ही म्हटलं तर इथे ते म्हणतात की ठीक आहे, तरी प्रमाण झाला. तुम्ही म्हणाल नाही अज्ञान हेच प्रमाण होतं, तर लक्षात घ्या म्हणाले काय काय प्रमाण होणार आहे? तरी प्रमाण झाला मासा मृगजळीचा ना. मग म्हणाले मृगजळातील होते ऐसे मानले. असं मृगजळातील मीनास द्यावा लागेल खास सत्यपणा. मग हे जर तुम्हाला मान्य असेल तर मृगजळ सत्य आहे म्हणा, त्या जलामध्ये मासे आहेत म्हणा, आणि त्या मृगजळातले मासे पण सत्य आहेत म्हणा. असं आहे म्हणाले हे सगळं प्रकरण. मृगजळातील मीन शब्दापलीकडे न सत्य जाण. आता तिसऱ्या टप्प्यावर आले. आता कार्यकारणाचा भेद नाही मानला, कार्यकारणाचा अभेद केला. कार्यकारणाच्या अभेदामध्ये पुन्हा अज्ञानच सिद्ध झालं. आता हे अज्ञान सिद्ध झालं, हे अज्ञान कायमचं टिकाऊ नाही, म्हणून आम्ही चिन्मात्र शब्द आणला आणि आम्ही सांगितलं कायमचं टिकणारं फक्त चैतन्य आहे. मग चैतन्य जर कायमचं टिकणार आहे तर अज्ञानामध्ये आम्ही जे काही व्यवहार करतो, बोलतो, जे काही निष्कर्ष काढतो ते काय आहेत? ते मृगजळातील मीन शब्दापलीकडे न सत्य जाणं, ते फक्त शब्द आहे. त्याचं खंडन आधीच केलं. शब्दाचं खंडन करूनच आपण पुढे आलेलो आहे. तर त्या शब्दांचं खंडनच आहे. म्हणून आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवाय, वाचारंभण विकारो नामधेय. वाचारंभण हा विकार नामधेय. जेव्हा नामरूपात्मक जगामधला शब्द आम्ही बोलला त्यावेळेस त्या शब्दाला यथार्थता नाही हे लक्षात घ्या. ते म्हणाले शब्दांनी बोलतो आहोत ती मर्यादाच आहे. माऊलींनी सुद्धा आता 6व्या अध्यायामध्ये आपला कुंडलिनी योग सांगताना केवढी मोठी मोठी गोष्ट केली. अरूपाचे रूप दाविनं, शब्दाचे वालिफ फेडीजे, ही अमृतातेही पैजा जिंके, आपल्या सगळ्या वाणीच्या बद्दल. नंतर कैवल्य ओगरिले आणि पंचपक्वान्नांची ताटं दिली आहेत. इंद्रियाते चोरून भोगीजे, किती प्रकारांनी सांगितलं. सगळं तुम्हाला दाखवतोय म्हणाले, सगळं तुमच्या पुढे ठेवतोय. हे सगळं तुम्ही जाणून घ्या, कारण माझ्या शब्दाचं असं सामर्थ्य आहे की हे शब्द तुम्हाला हे तत्वज्ञान उकलून सांगणार आहे. शब्दाचे वालिफ फेडीचे, शब्दाच्या त्याच्या अर्थापर्यंत तुम्हाला नेणारच आहे, त्याच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि जेव्हा तो कुंडलिनी योग सांगत सांगत ते शेवटाला येतात, आज्ञाचक्रातून ती कुंडलिनी शक्ती त्या प्राणाच्या सवे आपलं शक्तीपण त्याच्यामध्ये मिसळून टाकून अभेद रूपाने प्राणाच्या बरोबर जेव्हा ती काकी बुद्रेमधून, त्यांनी काकी शब्द घेतला, काय अनेकांनी अनेक वापरले ते आपण सगळं सोडू.
तिथून ती कुंडलिनी जगदंबा ह्या इथे जे सहस्रार चक्रामध्ये शिव आहे तो शिव आता मूर्धनी आकाशात आहे. आता आकाश तत्व शेवटचं शिल्लक राहिलं आहे. सगळ्या तत्वांची आटणी झालेली आहे. मनुष्य देहातला 5वा किंवा जो आता भाग आकाश तत्वाचा राहिलेला आहे तिथे आता जाऊन पोचला आहे. अग्नितत्व संपलं, आता वायुतत्व प्राणासह एक कुंडलिनी जगदंबा निघाली म्हणून तेही संपलं. आता ते इथे येऊन भेटले या शिवाला. आता येऊन कोण भेटला? येऊन जो भेटला तो प्राण भेटला. त्या प्राणाबरोबर कोणत्या रूपात ती कुंडलिनी आली? तिचं शक्तिरूप तिने टाकलं. प्राणाने आपलं प्राणाचं शक्तिरूप अजून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये त्या कुंडलिनी जगदंबेचं शक्तिरूप मिसळलं आहे. तो प्राण आता इथे येऊन पोचला आहे. त्याच प्राणाला आता जीव म्हटलं आहे. आता ते दोघे मिसळल्यावर मूर्धनी आकाशामध्ये किंवा सहस्रार चक्राच्या ठिकाणी त्यांच्यातलं आकाश तत्व लोपून तिथे म्हणजे देहातलं पंचमहाभूतातलं शेवटचं महाभूत संपून त्या ठिकाणी जी एकरूपता जीव आणि शिव यांची होते, माऊलींनी सांगितलं हे काही शब्दात वर्णन करता येत. सगळा इतका शब्दाचा महिमा सांगितल्यावर सुद्धा शेवटी शब्दाची असमर्थता ते प्रकट करतातच, सांगतातच की शब्द असमर्थ आहे. म्हणून उपनिषदांनी एकदाच सांगून टाकलं वाचारंभणो विकारो नामधेया. वाचेला आरंभ केला, वाचारंभण सुरू झालं की नामधेयात्मक म्हणजे नामरूपात्मक विषय मांडायला सुरुवात झाली की समजा याला मर्यादाच आहे, सगळं याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून इथे आधी शब्दखंडन, आता आपण हे सगळं जरा 8व्या 9व्यावर आलो की आपण त्या सगळ्याचा परामर्श घेऊन की या एकानंतर एक असं का केलं, एकानंतर एक असं का केलं, या एकेकाचं खंडन करत ते का पुढे आले आणि त्या खंडनांचे क्रम असे का ठेवले. तर असो मृगजळातील मीन शब्दापलीकडे न सत्य जाणं. आता शब्दाचं खोल पण सांगायला आता पुढचा मुद्दा घेतला. न जाणं तैसे अज्ञानाचे लक्षण असे की, तसं ते अज्ञान खोल आहे. जसं शब्दाचं लक्षण काय सांगायला जावं ते खोल आहेत, तव प्रमाणाची या मापा न सापडेची जे बापा तया आणि ख पुष्पा विशेषू काही. आता त्याचं पुढच्या वेळी